जाओगे आज पहुंच वोट जाओगे, फॉर देखो, प्रणीत भाई, वोट फॉर प्रणीत. अरे गाई यार, तुमच्या आईच्या गावात करे सारखं तेच 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 तेच. देखो फिर से एक बार बोलता हूँ मित्रांनो, बघा कसं आहे, प्रणीत भाऊ जीव आहेत, जीव राहणार. प्रणीत भाऊचा कॉन्टेंट मला माहिती नाही, मी कधी पाहिला नाही त्यांचा कॉन्टेंट, पण मी ऐकलंय. मला काही लोक बोलले चांगला कॉन्टेंटही बनवतात. मी काही असे कॉन्टेंटही बघितले जे डबल मिनिंगवाले पण असतात. सो माझं मन खूप मिक्स्ड आहे. हां, मराठी आहेत म्हणून आपण त्यांना सपोर्ट करू हे तुम्ही बोलतायत, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण त्यांचा कॉन्टेंट मला पर्सनली माहीत नाही आहे की मी डायरेक्टली कसा सपोर्ट करू कोणाला, जर मला त्याचं कॉन्टेंट माहिती नाही. प्रणीत भाऊंना जर मी ओळखत असतो, जसं की मला माहिती आहेत ते काय करतात लाईफमध्ये, तर मी नक्कीच सगळ्या गोष्टी बोलू शकतो. पण नक्कीच बिंदास प्रेम द्या जर तुम्हाला खरंच ते वाटतं डिझर्विंग आहेत जिंकण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी, आणि ते त्या शोमध्ये, बिग बॉसच्या शोमध्ये खरंच चांगलं करत असतील तर तुम्ही त्यांना नक्की सपोर्ट करा. काय तुम्ही कोणी येडे मुलं नाही आहोत, तुम्हाला चांगली माणसं आणि वाईट माणसं सगळी कळतात. तर तुम्हाला जर ते चांगले योग्य वाटत असतील तर नक्की सपोर्ट करा. मी बिग बॉस पाहत नाही, त्यामुळे मला समजणार नाही की मी काय बोलावं त्यांच्या बाबतीत आणि काय. पर्सनली कधी त्यांना भेटेन तर नक्की मला कळतील ते कसे आहेत. मग आपण त्यांना पुन्हा बिग बॉसला पाठवू आणि तोडातोड सपोर्ट करूया. आणि आपला सपोर्ट आला तर त्यांना फक्त बसायचं आहे तिकडे, जिंकणार तेच. एकदा भेटणं गरजेचं आहे, आज ना उद्या भेटू त्यांना आपण. हां, आणि उम्मीद करू की यावेळेस ते जिंकतील. आता ते शोमध्ये काय करतात ते मला ह्याला त्याला विचारून करायला लागेल. पण आपण लोकांचे रिव्ह्यू कसे घेणार ना, लोक काय, प्रत्येकाचा एक मिक्स रिव्ह्यू असतात. आपण स्वतः बघितलं तर आपल्याला ते नॉलेज येऊ शकतं, असा विषय आहे तो. ठीक आहे, बाकी फुल इज्जत, जीव आहेत, जीव राहणार प्रणीत भाऊसुद्धा आणि तुम्हीसुद्धा. इज्जत. कोण प्रणीत आहे दादा, काय विषय? अरे नाही, चांगले ते स्टँडअप कॉमेडियन आहेत आणि आपल्या बिग बॉसमध्ये गेलेले आहेत, मेन बिग बॉसमध्ये गेलेले आहेत, तर फार मोठी गोष्ट आहे ही. इज्जत आहे त्यांना. म्हणजे सलमान भाऊंचा बिग बॉस आहे, सलमान भाऊंचा बिग बॉस. मी बिग बॉसला असा झोल करून जातो, सलमान भाईंना भेटतो. ते वीकेंड का वार असतो ना, तो पण कसा बसा सहन करतो. मी सलमान भाईंना बोलले, सलमान भाऊ मला इकडे येण्यामागे काय इंटरेस्ट नाही आहे जिंकण्या बिंकण्यात, तुम्हाला भेटायचं होतं, सोपा उपाय भेटला. मला फक्त ज्या दरवाजातनं बाहेर यायचं आहे, जाताना फक्त तुम्हाला एक मिठी मारायची, एक 2-5 मिनटं आपण गप्पा मारूया. फोटो बिटोची काय गरज नाही, काही फोटो बिटो नको, चिल करायचं आहे. जमलं तर जेऊया सोबत, गप्पा मारू, आणि मी तुम्हाला काही टिप्स देतो की तुम्ही बॉडी बिडी कशी कमवू शकता, काय काय फास्टिंग बिस्टिंग सगळं तुम्हाला शिकवतो. एक ट्रेनर आहे माझ्याकडे, बाप ट्रेनर आहे प्रणीत भाऊ. प्रणीत भाऊचा कॉन्टॅक्ट तुम्हाला देतो. 1 साईड बॉडी 6 महिन्यात तुम्ही जवान दिसायला लागतील. काय गोष्टी असतील चुकीच्या त्या सोडा, चांगल्या गोष्टींकडे फोकस करा. बाकी फुल इज्जत, मिठी, दिवाळीचे त्यांना फटाके बिटाके फराळ बिराळ सगळं देणार. भाऊ रिटर्न घरी, बस एवढंच पाहिजे लाईफमध्ये. माझ्या सलमान भाऊंना मला माझ्या लाईफमध्ये एकदा तरी एक वॉन्टेड टाईप पिक्चर करताना बघायचं, ही माझी एक इच्छा आहे. की सलमान खान आहे, तो 60 वर्षाचा जरी असला तरी तो सलमान खान आहे. त्याचं बनतंय भाई, त्याचा एक पिक्चर आपण डिझर्व करतो. आपण एवढी वर्ष सलमान खानवर प्रेम करतो, एक असा पिक्चर जो फाडून टाकेल अख्खं इंडस्ट्री भेंडी. एक पिक्चर. सलमान भाऊ मी तुमच्या पाया पडतो, फुल बॉडी बनवा. सोडा हो सोडा, पार्ट्यांमध्ये मजा नसते सलमान भाऊ, आई शपथ सांगतो, पार्ट्यांमध्ये मजा असते. हवं तर बघा, मालवणीला विचारा, पार्ट्यांमध्ये मजा असते का? अरे बरबादी आहे भाऊ, बरबादी आहे फक्त, बाकी काय नाही. अरे पाऊस परत चालू झाला. भाई आईडी बोलो, मैं भी आता हूँ, हर शहर मेरा आईडी है. अरे पाऊस मुद्दामून पडतोय का? काल नाही पडला. अरे यार काय फालतू पण आहे यार, आई शपथ यार ब्रो.